खूप स्पेशल होता. मला वाटतं आपण अक्षता टाकायला जातो तीच मजा असते लग्नातली. आम्ही म्हणजे मी आणि माझ्या आजूबाजूला त्याच्या बहिणी होत्या. आम्ही अक्षता एक वेळ संपल्या दे मला अजून दे, मला अजून दे, टाका चालू होतं. आणि मी सावधानच्या वेळेला असे गळा फाडून खूप जोरजोरात ओरडलो की निखिल जसं सावधान. ओके, जेव्हा आम्ही लागीरस सुरू केलं होतं त्यावेळेला रक्षाबंधन होतं आणि शिवानीने निखिलला राखी बांधली होती. किरण वैष्णवी देव माणूस मध्येच जुळलं, लग्न झालं. ओके, सो साताऱ्याच्या वाऱ्यात काहीतरी आहे बाई. तिकडे आलं की लग्न ठरतायत असं. सो लवकरात लवकर मी कदाचित शिवानीच्या लग्नासाठी पण पुढाकार घेईन. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. निखिल आणि अनुष्काचा लग्न सोहळा धूमधडाक्यात इथे पार पडतोय आणि माझ्यासोबत त्यांच्या जवळच्या अशा व्यक्ती आहेत. कशा आहेत दोघी? कशा दिसतोय आम्ही? खूप आनंदी. म्हणजे मी ताईला बघत होती वरती, ताई पूर्ण म्हणजे त्याची इतकी काळजी घेत होती. मला सांग, हे किती स्पेशल आहे आजचा मोमेंट? हे बघ, बरं झालं तू स्वतःच्याच तोंडाने बोललीस की किती काळजी घेत होते. तर ह्याच्यावरनं तुला कळू शकतं की ती स्पेशल मोमेंट आहे माझ्यासाठी. अनुष्का जवळची आहे, निखिल जवळचा आहे आणि इतक्या वर्षांचा तो बॉन्ड आहे. त्याने करिअर माझ्या शोमधनं सुरू केलं, त्यामुळे ऑफकोर्स ते स्पेशल आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की ह्यांचा हा संसार इतका सुखाचा आणि भरभराटीचा व्हायला पाहिजे. पण मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचा, हा मोमेंट किती स्पेशल? खूप स्पेशल होता. मला वाटतं आपण अक्षता टाकायला जातो तीच मजा असते लग्नातली. आम्ही म्हणजे मी आणि माझ्या आजूबाजूला त्याच्या बहिणी होत्या. आम्ही अक्षता एक वेळ संपल्या दे मला अजून दे, मला अजून दे, टाका चालू होतं. आणि मी सावधानच्या वेळेला असे गळा फाडून खूप जोरजोरात ओरडलो की निखिल जसं सावधान. ओके, आता परत फिरायचं नाहीये. म्हणजे सिद्धू, मी ऑफकोर्स भरत दादा होता आणि ऑल ऑफ अस वी वर लाईक, आम्ही सगळेजण असे त्याच्या पाठीशी होतो फुल ऑन की आता पुढेच सरकायचं, आता मागे नाही काही होऊ शकत असं. आणि अनुष्का इज सच अ डॅशिंग गर्ल. मला तिचा इतका अभिमान आहे. एक तर आहे ना, ते एक तुला कळतंय ना, ते असं एक आहे बघ डीप डाऊन कोरलेलं मराठा मुलगी, ते कुठेतरी माझ्याकडनं सरत नाहीये. कारण मला माहितीये मला किती त्रास झाला या इंडस्ट्रीमध्ये येऊन स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी. आणि तिने ती इतकी कमालीची निर्माण केली, सगळं छान झालं. आज ते दोघं जण लग्न करतायत. ह्यापेक्षा आनंदाचा क्षण म्हणजे लिटरली एका आईला, म्हणजे मला माझी लेकीला मी माऊ म्हणते, तर तिच्या लग्नात जो आनंद होईल ना, तो आनंद मला मिळतोय. जेव्हा आम्ही लागीरस सुरू केलं होतं त्यावेळेला रक्षाबंधन होतं आणि शिवानीने निखिलला राखी बांधली होती. ती मोमेंट ना आम्ही विसरू शकत नाही. 2017, आता 2026, आज त्याच गोष्टी आहेत. जेव्हा हिला मी करा धरलेला बघते ना निखिलच्या बाजूला, तर माहिती नाही काय, पण मे बी मला इतका अभिमान, इतकं कौतुक, इतकी मज्जा, इतका इमोशनल अटॅचमेंट वाटते त्या गोष्टीसाठी की क्या बात आहे यार. की काही वेळेला रक्ताची नाती मे बी मागे पडतील, पण ही नाती आयुष्यभराची साठी जोडली गेलेली आहेत आणि ती सुटे ना. म्हणजे 10 वर्ष झाली आज, तरी पण आज शिवानीचं असं होतं की नाही मी लग्नाला पहिल्या कार्यक्रमापासून शेवटच्या कार्यक्रमापर्यंत आहे. मी 2 दिवस झाला मी वेळ काढून आलोय की नाही निखिलचं लग्न आहे, आपल्या निखिलचं लग्न आहे, आपल्या किरणचं लग्न आहे, आपल्या ते आहे. आता ते नाही जाऊ शकत. तुला फार जवळ छान छान लोक मिळतात आणि जे पण लोक मिळतात त्यांचं लग्न यार, मला असं वाटलं की मलाच असं वाटत होतं. बघ ना, किरण वैष्णवी देव माणूस मध्येच जुळलं, लग्न झालं. ओके, सो साताऱ्याच्या वाऱ्यात काहीतरी आहे बाई. तिकडे आलं की लग्न ठरतायत असं. सो लवकरात लवकर मी कदाचित शिवानीच्या लग्नासाठी पण पुढाकार घेईन आणि लवकरात लवकर शिवानीचं लग्न पण मीच अनाऊन्स करीन. मे बी, यू नेव्हर नो. काय आज स्पेशल गिफ्ट दिलं? ते गिफ्ट स्पेशल आहे म्हणून मी सांगू नाही शकत. आणि असं गिफ्ट सांगायचे नसतात. आशीर्वाद काय? आशीर्वाद ऍक्च्युली नॅशनल टेलिव्हिजन वरती माझा आशीर्वाद सांगण्यासारखा नाही. जे मी दिलंय त्याला, हे मी ऍक्च्युली कॅमेरा समोर सांगू शकत नाही. तर ज्यांना समजत असेल त्यांनी समजून घ्यावं काय आहे ते एक्झॅक्टली. आणि तो पुण्यातच अगदीच माझ्या घराच्या जवळ संसार थाटतोय.
तर त्यांच्या संसारासाठी उपयुक्त असं काहीतरी दिलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की ते पत्रिकेत येतं, माहितीये ना तुला, की आहेर नाही आणायचंय, भेटवस्तू नाही आणायच्या आहेत. आय अंडरस्टँड ऑल दॅट. पण आमच्या भावना, ज्या शुभेच्छा आहेत, जे त्याच्यासाठीचं करणं आहे, जे त्याच्या घरासाठीचं करणं आहे, जे मे बी दिसणार नाही, दाखवलं जाणार नाही, पण ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. निखिलने सांगितलं, रिॲक्शन काय आलेली? एखाद्या आईचं रिएक्शन काय असेल तशी माझी रिॲक्शन होती. सो आय वॉज लाईक ओके, बरं, मग पुढे काय. पण म्हणजे अफेअर आहे, बघतोय, चालतोय, पण माझं असं खूप म्हणणं होतं, बिकॉज आय न्यू अनुष्का. सो मला असं म्हणणं होतं की तू सिरियस आहेस ना. तर ते सगळं खूप सिरियस नोटवरती होतं. आणि जेव्हा त्या दोघांनी एकत्र येऊन लग्न करण्याचा डिसिजन घेतला, आय थिंक त्याच्यानंतर मी त्याला एवढंच म्हणाले की म्हटलं, बाळा, दिस इज नो लुकिंग बॅक. कारण ती मुलगी इतकी अमेझिंग आहे, ती तुझ्या आयुष्यात येते ना, काहीतरी चांगलं घडवायला येते, काहीतरी छान घडवायला येते. तर म्हटलं हे आता सोडू नकोस आणि हे आता कुठेही सुटू देऊ नकोस. सो आय एम शुअर की शिवानीच्या पण त्याच भावना होत्या की एक बहीण म्हणून तिला आयुष्यभर निखिलसाठी हेच वाटत राहिले की अशी जोडीदार भेटायला पाहिजे की भाई. तुला समजलं ही जोडीदार आहे तेव्हा तुझे करिअर? मला ऑलरेडी माहिती नव्हतं. नाही, हिला तुला माहितीये ना, बहीण भावांना आधी कळतं, बाकी घरातल्यांना नंतर कळतं. तसं हिला आधी कळलं होतं, आम्हाला सगळ्यांना खूप नंतर कळलं होतं. सो सगळ्यात पहिली कल्प्रिट ही आहे, तर की हिला सगळ्यात आधी कळलं होतं. आणि मला तेच होतं की एकदा भेटव आधी, म्हणजे ओळख तर करून दे. आणि ओळख करून दिल्यानंतर मला असं कळलं की ये तो अपनी आहे, आपल्यातली आहे ती. त्यामुळे आय न्यू की देर इज नो टर्निंग बॅक. आणि मी कधीपासून त्याच्या मागे लागले होते, कधी लग्न करताय. सो फायनली आज लग्न झालंय, रिसेप्शनला आपण सगळे आहोत. इतकं सुंदर लग्न झालंय, इतके सुंदर फंक्शन झाले. हो, सगळं. आणि हे फक्त तेच नाही, तर आय थिंक आम्ही पण लाईफ टाइम ही मेमरी व्हॅल्यू करू. विसरणार दिस इज नाही. गोइंग टू बी समवेअर इन आवर हार्ट. काही गोष्टी असतात माहितीये, काही लग्न आपण विसरत नाही बघ, ती आयुष्यभरासाठी अशी घेऊन जातो आपण आपल्या बरोबर त्या आठवणी. तशातलं हे एक लग्न झालं आमच्यासाठी. अशाच आणखी आठवणी ते जमा करून घेऊन जा आणि खूप एन्जॉय करा. सो थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.